प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूतच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी 13 फेब्रुवारीला घरात संशयास्पद अवस्थेत मल्लिकेचा मृतदेह आढळला। मल्लिका राजपूतच्या या मृत्यूनंतर स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांचे नाव चर्चेत आले, कारण भय्यू महाराज यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते। हे आरोप करणारी अभिनेत्री ही मल्लिका राजपूत होती। त्यामुळे नेमके मल्लिकेने भय्यू महाराजांवर काय आरोप केले आणि संपूर्ण प्रकरण काय हे जाणून घेऊयात। अभिनेत्री मल्लिका राजपूत यावेळी भय्यू महाराजांना फसवणुकीचा आरोप केला होता। भय्यू महाराज वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तिला त्रास द्यायचे, असाही दावा मल्लिका राजपूतने केला होता। भय्यू महाराजांना आरोप केल्यानंतर मल्लिका राजपूत प्रचंड चर्चेत आली होती। भय्यू महाराज हे तांत्रिक आहेत। मी खूप मेहनत करून त्यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे। त्याच्याकडे 2.5 वर्षांपासून पुस्तकाच्या 950 प्रती आहेत। त्यांनी मला गोंधळात टाकले आणि आता मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतात, असा आरोप मल्लिका राजपूतने त्यावेळेस भय्यू महाराजांवर केला होता। माझे पुस्तक परत न केल्याबद्दल मी त्यांना न्यायालयीन नोटीस पाठवीन। त्याचे पत्रही माझ्याकडे आहे। तो खोट्याचा बावला आहे, बाकी काही नाही, असंही मल्लिका राजपूतने म्हटले होतं। मल्लिकाने गंभीर आरोप केल्यानंतर 12 जून 2018 रोजी भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। गायिका विजयलक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हिचा सुलतानपूरमधील राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे। या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामध्ये पंखाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितलं की तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्ही लक्ष दिलं नाही। मात्र त्यानंतर 3 वेळा दरवाजा ठोठावला, मात्र तिने दरवाजा उघडला नाही। मात्र त्यानंतर घरातील लोकांनी तिच्या घराचा दरवाजा पुन्हा ठोठावला आणि ती उघडत नसल्याचे पाहून धक्का देऊन तो उघडण्यात आला। त्यावेळी आम्हाला समोर तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याचे तिच्या आईने सांगितले।